ही सिटी ऑफ ड्रीम्स मधली मुलगी आहे, हिला पुढचा रोल द्या, अशी काही लोकांची किंवा मेकर्सची भावना तयार नाही झाली. माझी वाक्य संपली म्हणजे सीन संपला नाही. बी इन इट. आता तू काय करशील, जर वाक्यांच्या पलीकडे जाऊन तू काय करशील. चित्रपट ही आपली संस्कृती आहे असं जपून आपल्या संस्कृतीची गोष्ट सांगून आपल्याला काहीतरी सातत्याने नवं लोकांना द्यावं लागतं. तुमच्यासाठी लोक येतात थिएटरमध्ये, ही खूप बापरे, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे कमवायला वर्षानुवर्ष लागतात. नमस्कार, कॅचअपच्या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझ्यासोबत आज आहे प्रिया बापट. प्रिया, स्वागत आहे कॅचअप मध्ये. थँक्यू. किती बरं वाटतंय ना तुला आणि मला सुद्धा. मला हे असलं काही फॉर्मल जमत नाही, कारण आपण कधी असे फॉर्मली बोललो नाही. बरोबर. कॅचअपच्या एपिसोड मध्ये स्वागत वगैरे मी असं अमोलला बघितलं नाही, म्हणजे माझ्यासाठी हे वेगळ्या गप्पा आहेत. हा, जरा सिरियस गप्पा आहेत. हा, कॅमेरा समोरच्या पहिल्याच गप्पा आहेत का? हो, नाही, पण वसंतदारच्या वेळेला केल्या होत्या. हा, राईट, एक्झॅक्टली. तू आणि सई होती त्यावेळेला. करेक्ट. तर नवीन वर्ष आत्ताच सुरू झालंय, तर त्याच्यासाठी तुला शुभेच्छा आहेतच, कारण प्रत्येक नवीन वर्ष काहीतरी नवीन घेऊन येतं तुझ्यासाठी. पण गेलं वर्ष कसं होतं 2024? एकदम धमाकेदार, छान होतं. ऍक्च्युली खरंच खूप ग्रेटफुल फिलिंग करवणारं होतं, कारण नाटकाचे खूप सारे उत्तम प्रयोग केले. एक हिंदी फिल्म, एक हिंदी वेब सिरीज शूट केली आणि 3 हिंदी प्रोजेक्ट रिलीज झाली. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे, कारण बऱ्याचदा असं होतं की आपण काम खूप करतो पण ते रिलीज कधी होईल माहित नाही. कारण ऍक्च्युली गेल्या वर्षी जे सगळं रिलीज झालं ते सगळं मी 2021 आणि 2022 मध्ये शूट केलेलं होतं. एकच फक्त राज जवान है जी सिरीज मी 2024 ला शूट केली आणि 24 ला रिलीज झाली, पण त्या व्यतिरिक्तची दोन्ही कामं ही खूप आधीची होती. सो मला असं वाटतं की त्यासाठी ऍक्टरला खूप वाट बघत राहावी लागते आणि जे तुमच्या कंट्रोलमध्येच नसतं. बऱ्याच गोष्टी ऍक्टरच्या कंट्रोलमध्ये नसतात, त्यातली ही एक की तुम्ही खूप वाट बघत बसता. सो ते मला असं वाटतं की सिनेमा, वेब सिरीज आणि नाटक तिन्ही माध्यमं मी गेल्या वर्षी एक्सप्लोर करत होते. सो मला त्याचं खूपच छान वाटतं. काही विसरतेस का? एक मोठी घटना घडली या वर्षात. तू इंडियन ओशनच्या कॉन्सर्ट मध्ये गायलीस. येस, ऑफकोर्स. म्हणजे लाईव्ह हेच घातलं होतं. येस, ऑफकोर्स. हो, इंडियन ओशनच्या कॉन्सर्ट. मला जरा सांगते कसं घडून आलं ते, म्हणजे. आणि ते काय असं नव्हतं ना की उत्स्फूर्तपणे तुला बोलावलं स्टेजवर आणि तू गायलीस. अर्थातच असं नव्हतं. नाही, त्यामुळे ती प्लॅन्ड, बट इट वॉजंट सो प्लॅन्ड ऑल्सो. ओके. म्हणजे माझी एक मैत्रीण आणि एक मित्र आहेत, ज्यातला एक मित्र जो आहे जो इंडियन ओशनच्या टीम बरोबर काम करतो त्यांच्या मेटावर्स साठी वगैरे, तो त्यांच्या गुरगाव कॉन्सर्टला गेला होता. सो इंडियन ओशनला 35 वर्ष झाली म्हणून ते भारतभर कॉन्सर्ट्स करत होते, जिथे ते ना त्यांची नवीन रिलीज झालेली किंवा खूप लोकांना माहिती नसलेली गाणी सुद्धा गातात आता त्या कॉन्सर्ट्स मध्ये. सो त्याच्यात त्यांनी एक गाणं गायलं आणि क्राऊड वेंट क्रेझी. आणि तो जो मित्र आहे आमचा, त्याने जनरल युट्यूब वरती ते गाणं सर्च केलं की हे गाणं कुठे आहे आणि त्या गाण्याला त्याला खाली नाव दिसलं फीचरिंग प्रिया बापट. कारण ते गाणं माझ्या एका हिंदी चित्रपटातलं होतं ज्याला इंडियन ओशननी म्युझिक दिलं होतं. सो म्हणजे त्या गाण्यामध्ये मी अभिनेत्री म्हणून, हिरोईन म्हणून बसली आहे. आलेला आहे सिनेमा, तो झालाय, सिनेमा रिलीज पण झालाय. चक्की नाव आहे त्या फिल्मचं, जी सुद्धा मी 2017 केली होती. फिल्म 2022 आली. त्या फिल्मचं काही झालं नाही अनफॉर्च्युनेटली, ते असं आली कधी गेली कधी कळलं नाही. पण त्यातलं हे गाणं होतं. सो त्यांना विचारलं की प्रिया मैत्रीण आहे आणि कुठेतरी मी नाटक आणि या सगळ्यानंतर जरा म्युझिक सिरियसली परस्यू करण्याच्या पण मार्गावर आहे, विचार करते, शिकायला लागली. अजून करतेस? नाही, तू चांगली गायिका आहेस म्हणून मी विचार करते. इन द सेन्स त्या दृष्टीने कधी, म्हणजे गायिका बनण्याच्या दृष्टीने कधी मी पावलं उचलली नव्हती. नाटकात गाणं आहे तर मी गाईन इथपर्यंत. मला गाता येतं आणि मला गाणं आवडतं, मी गाते, इथपतच मी गाते. पण आता मी पुन्हा शिकायला लागले. म्हणजे आधी मी शिकलेच होते गाणं, आता मी पुन्हा शास्त्रीय शिकायला लागले. आणि त्या सगळ्याच्या ह्याच्यातनं मला हे माहिती होतं की मला कुठेतरी आता हे परस्यू करायचंय. म्हणजे त्याला अशी खूप बॅकग्राऊंड आहे की नाटकात जे मी गाते त्याच्यात एक ओरिजिनल ट्रॅक एक गाणं आम्ही रेकॉर्ड केलंय, जे माझ्याच आवाजात केलंय. ते गाणं आम्ही रिलीज केलं. सो इट फेल्ट लाईक माझी पहिली सिंगल मी रिलीज केलं.
तर ती सगळी प्रोसेस पण अनुभवली. सो इट्स अ डिफरंट वर्ल्ड. म्हणजे अभिनेत्री म्हणून किंवा प्रोडक्शन म्हणून काम करण्यापेक्षा हे खूप वेगळं जग आहे. बरोबर. सो ते अनुभवत होतेच. आणि इन द मीन वाईल हे मला आलं आणि त्यांनी ऍक्च्युली इंडियन ओशनच्या टीमला सजेस्ट केलं की मग आपल्या मुंबईच्या कॉन्सर्टला या गाण्याला प्रियाला जॉईन होऊ देत का तुम्हाला. आणि आय वॉज सो सरप्राईज टू नो की ते एका फटक्यात हो म्हणाले. अच्छा. त्यांनी विचार पण नाही केला फार. म्हणजे ते म्हणले हाँ ओके, हमने तो क्या काम किया उसके साथ, वो पिक्चर में है, हाँ कर लो, गाती है क्या, हाँ गाती है, अच्छा ओके. मग मी एक व्हिडिओ कॉल केला त्यांच्याबरोबर अराउंड नोव्हेंबर फर्स्ट वीक मध्ये. मग मी फिरायला गेले इटलीला, तिकडनं आले. 14 नोव्हेंबरला दुसरा व्हिडिओ कॉल केला, ज्या व्हिडिओ कॉलवरती फक्त माझी स्ट्रिंग कॉर्ड चेक झाली आणि अच्छा ही लाईन तू गायची, ही लाईन आम्ही गाणार, ही लाईन कोरस असेल, असं झालं. 16 नोव्हेंबरला कॉन्सर्ट होती. मी गेले. साऊंड चेक वगैरे करायपर्यंत, साऊंड चेक वॉज द ओनली रिहर्सल आय गॉट विथ द टीम अँड द बँड. एक पहिली रिहर्सल तर मला ते सगळं समजून घेण्यातच गेली की कानात असतं, मग इकडनं काय ऐकायला येतं, इकडून काय होतं मला. आणि आपल्याला लहानपणी माईक गाताना पकडायची सवय ना, आपण असा पकडतो, तर तो पकडला की कू करून आवाज यायला लागतो. मग ते सांगतात की कपिंग करू नका, आता ह्याला कपिंग म्हणतात हे मला माहिती नव्हतं. म्हणजे माईक कायम खाली पकडायचा. हे सगळं माझं फिगर आउट करण्यात पहिली रिहर्सल गेली, त्यामुळे त्याच्यात नीट गाता आलं नाही. मग एकदा आम्ही सगळेजण गायलो, दॅट्स अबाउट इट. मग मी गेले, रेडी झाले आणि स्टेजवर जाऊन डायरेक्ट परफॉर्म केले. मुंबईत कुठे होतं आणि कुर्ला, फिनिक्स मार्केट डब्ल्यू स्क्वेअरला. सो क्राऊडला फेस करणं हा माझ्यासाठी प्रॉब्लेम नव्हता, कारण आपण नाटक करतो, त्यामुळे आपण हाऊसफुलचे शोज केलेत, 1200-1500चा क्राऊड बघितलाय समोर. अड्रेसिंग द क्राऊड वॉज नेव्हर अ फिअर. पण इतक्या लेजंड्स बरोबर ज्यांना ऐकायला लोक आली आहेत, तिथे तुम्ही जाणार एका गाण्यापुरते, आणि तुम्ही जर काही चुकलात आणि मेसअप केलात तर त्यांच्या पण कॉन्सर्टचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न होता ना. तर मला ती जबाबदारी खूप वाटत होती तेव्हा. पण मी व्हिडिओ बघितला आणि मला ते लक्षात आलं की कल्ला केला लोकांनी. म्हणजे तुला बघितल्यावर, तुझं गाणं सुरू झाल्यानंतर, म्हणजे असं कुठेच तुलाही ते म्हणजे काय ओव्हरवेल्मिंग ज्याला म्हणतो आपण, तशा प्रकारचं झालं असेल की अरे म्हणजे काही लोकांना मी माहिती होते, काही लोकांना मी नव्हते माहिती. सो एकतर आणि मला माहित होतं की मी जाऊन गाणार आहे, पण मी माझ्या कुठल्याच मित्रमैत्रिणींना वगैरे सांगितलं नाही. मला असं वाटलं पहिलाच एक्सपिरियन्स आहे, काहीतरी जाऊ फ्लॉप शो करून आले तर इज्जत का कबाडं नको. त्याच्यामुळे उमेश आला होता फक्त, बाकी कोणीही नव्हतं. माझी मॅनेजर होती. मला 2 गोष्टींचं खूप छान वाटलं. एक तर त्यांच्यासाठी ऑडियन्स तिथे आला होता, पण त्यांनी मला तिकडे वेलकम केलं आणि ऍक्सेप्ट केलं, विच वॉज अ ग्रेट थिंग. कारण तिथल्या काही लोक ऑफकोर्स मराठी होती किंवा काही अमराठीही होती, आता हिंदीत काम केल्यामुळे त्यांनाही मी माहिती असेल वगैरे, पण फार कमी लोकांना मी तिकडे माहिती होती, बाकीच्या लोकांना मी नव्हते माहित. पण एक असं झालं की त्याच्यानंतर आम्ही तिकडेच फिनिक्समध्ये जेवायला बसलो होतो रेस्टॉरंटमध्ये, आणि एक ग्रुप समोर बसला होता, आणि जसे उमेश आणि मी रेस्टॉरंटमध्ये वॉक इन केलं, ते म्हणाले की मिस बापट यू सॉंग रिअली वेल. आता माझं असं झालं की ओके, मे बी ह्यांना मी माहिती नव्हते, दे मस्ट हॅव गुगल्ड मी. त्यांनी मला शोधलं असेल की ही कोण आहे मुलगी, ही काय करते. सो यू ऑल्सो क्रिएट युअर न्यू ऑडियन्स अशा प्लॅटफॉर्म्स वरती. त्यांना काही गरज नव्हती मला अप्रिशिएट करायची, कारण मी काही त्यांची सख्खी नातेवाईक वगैरे काही नाहीये. ते इग्नोर पण करू शकले असते. बट आय थिंक दॅट अप्रिसिएशन रिअली. हा जो तू नंतरचा विचार करतेस की त्यांनी मला गुगल केलं असेल, मला शोधलं असेल, तू किती लोकप्रिय माहितीयेस का तुला? IMDbचं जे काही मध्ये एक आलं होतं भारतीय सेलिब्रिटींचं जे काही रेटिंग, त्याच्यामध्ये तू सेकंड नंबरला होतीस. फर्स्ट नंबरला ईशान खट्टर होता, आणि लोकांनी बातम्या अशा चालवल्या की प्रिया बापटने ऐश्वर्या रायला सुद्धा मागे टाकलं वगैरे. हे असं बघून काय वाटतं तुला, हे की अरे हे काय आहे म्हणजे? अरे ते ना, मला असं वाटतं की मी थोडी जास्त रिअलिस्टिक मुलगी आहे. ओके, मला त्या क्षणाला त्याचं खूप भारी वाटलं, 1 मिनिटासाठी किंवा 5 मिनिटासाठी, चल लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट. त्याच्यानंतर मला कळलं की मला माहितीये हे सगळं काय असतं आणि किती टेम्पररी असतं. ओके, IMDbची ही लिस्ट दर आठवड्याला, दर महिन्याला येते. ओके, आणि जे IMDb ऍप वापरतात त्याच्यामध्ये मोस्ट सर्च लोक जेव्हा दिसतात
त्यावेळेला सतत लोक जेव्हा तुमच्याबद्दल सर्च करायला लागतात आणि तुम्ही सरफेसवरती यायला लागतात, तेव्हा तुमचं रेटिंग वरवर जायला लागतं. चांगलंच आहे ना, म्हणजे इट इज व्हेरी गुड. बट ते कधीही होऊ शकतं, म्हणजे जेव्हा नवीन रिलीजेस होतात तेव्हा ते जास्त होण्याचे चान्सेस असतात. रोज उठून कोणी मला सर्च करत असं मला वाटत नाही, पण मे बी माझे विस्फोट, भवर आणि राज जवाने हे त्याच काळात रिलीज होत होतं. सो सडनली सगळीकडे युट्यूबवर तुमचे इंटरव्ह्यूज दिसायला लागतात, तुमचे ट्रेलर्स दिसायला लागतात, अरे ही कोण आहे. किंवा तुम्ही आता बरुण सोबती खूप पॉप्युलर आहे, तर बरुण सोबतीच्या कुठच्या तरी लोकांनी मला बघितलं असेल पण त्यांना मी माहिती नसेल, तर ते मला सर्च करतील. सो हे जे होतं त्या 2 आठवड्यामध्ये, त्याच्यात तुमचं रँकिंग वाढतं. दॅट डझंट मीन यू आर द टॉप ऑफ ऐश्वर्या रायला पण मी आता मागे टाकलं वगैरे. म्हणजे मला माहिती आहे, आय स्टील हॅव अ लॉट टू अचीव्ह. ओके, पण मला ह्याचा आनंद आहे की मी एक मराठी अभिनेत्री या बरोबरच एका वेगळ्या प्रेक्षकांच्या लार्जर ऑडियन्स आपण त्यांच्यामध्ये सुद्धा स्वतःचं स्थान तयार करते आहे. जे मला सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे, किंवा आवडलं किंवा भावतं आणि ज्याच्यासाठी मला असं वाटतं की मी सातत्याने वेगळं काम करण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजे IMDb ला रात जवान याचे रेटिंग्सच्या खाली रिव्ह्यूज आहेत. त्यातल्या एका बाईचा एक रिव्ह्यू असा आहे की मी ट्रेलर बघितला, मला खूप इंटरेस्टिंग वाटला, पण वेन आय सॉ प्रिया बापट इन इट आय वॉज व्हेरी शॉक. एक तर नाव बघून मी थोडी बिचकले की रात जवान आहे म्हणजे नक्की काय असेल, पण वेन आय सॉ प्रिया बापट्स नेम असोसिएटेड विथ इट आय न्यू दिस वुड बी नाईस. तर मला असं वाटतं की हे जे आपण एका माणसासाठी का होईना जर मी कमवू शकते ऍज अन आर्टिस्ट आणि ऍज अ परफॉर्मर, तर दिस इज व्हॉट इज मोर व्हॅलिडेटिंग. आणि दिस विल बी लॉंग लास्टिंग देन द IMDb रेटिंग. कारण ते दर आठवड्याला बदलणार आहे. हा प्रेक्षक माझं पुढचं काम बघायला पण येणार आहे आणि माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे. ते कमवलेल्याचा आनंद पण आहे आणि जबाबदारी पण आहे तितकीच, जी येणाऱ्या काळात वाढणार आहे. पण मला IMDbचं रेटिंग मला भारी वाटलं. आय एम नॉट टेकिंग दॅट अवे. ते खरंच छान वाटलं, व्हेरी ग्रॅटिफाईंग आणि समाधान देणारं, किंवा तुम्ही योग्य दिशेला मेहनत करताय हे दाखवणारं ते आहे. पण मला असंही वाटतं की आपल्याला हेही माहिती पाहिजे की हे क्षणिक आहे, पुढच्या आठवड्यात दुसरं कोणीतरी असणार आहे. खरंच आहे. नाही, तिने राज जवानेबद्दल सांगितलं तर मला ते सांगायला आवडेल की राज जवान हे या नावावर जाऊ नका. अतिशय वेगळ्या प्रकारचा कॉन्टेंट आहे आणि मला ती स्टोरी तर खूपच जास्त आवडली. सुमित व्यास हा त्याचा दिग्दर्शक आहे, त्याची पहिलीच वेळ आहे दिग्दर्शनाची आणि तो खूप चांगला अभिनेता सुद्धा आहे, तर त्यामुळे त्याने तुमच्याकडनं ते सगळं काढून घेतलं असेल, त्याला जे हवंय ते. पण लहान मुलांचा पण त्याच्यामध्ये विषय, पण तो कसा आहे काय ते तुम्ही त्या सिरीजमध्ये बघा. सोनी लिव्ह वरती ती सिरीज आहे. तर मला पण त्याचे रिव्ह्यूज मी वाचले, मला खूप म्हणजे भारी वाटलं एकदम. पण हे सगळं आपण जेव्हा बोलतोय तर आता तुझी लोकप्रियता जी आहे त्याच्याबद्दल आपण बोललो, नॉन मराठी ऑडियन्स पण तुला ओळखतोय आणि फक्त भारतात नाही तर भारताबाहेर पण तुला त्याचे अनुभव आलेत, लंडन एअरपोर्ट पासून बऱ्याच ठिकाणी. मला माहिती आहे, म्हणजे आता तेवढं तर वाचायला पाहिजे ना, म्हणजे तुझ्याशी बोलायच्या आधी. आपण बोललो पण हे सिटी ऑफ ड्रीम्स मुळे शक्य झालं असं मला वाटतं. पण सिटी ऑफ ड्रीम्स नंतर असं म्हणायचं का की तुझा हिंदीसाठी सुरू असलेला किंवा हिंदीमध्ये असलेला तुझा स्ट्रगल संपला? नाही रे, नाही, छे असं नाही होत. अरे इतकी मोठी सिरीज, नगेश ककुनूर सारखा डिरेक्टर आणि हॉटस्टार सारखा प्लॅटफॉर्म आणि इतकी चांगली चाललेली सिरीज, म्हणजे नाही, मला नाही वाटत असं आहे. तुम्हाला नवी दारं खुली होतात हे मी मान्य करेन, किंवा तुम्हाला ऍक्सेस मिळायला लागतो गोष्टींचा हे मी मान्य करेन, पण मला वाटतं सिटी ऑफ ड्रीम्सनी मला कदाचित सामान्य माणसांमध्ये, मासेसमध्ये आणि एका वेगळ्या ऑडियन्समध्ये खूप पॉप्युलर केल्यापेक्षा ज्यांना मी माहीत नव्हते त्यांना मी माहीत झाले असं मी नक्की म्हणेन. बट ही सिटी ऑफ ड्रीम्स मधली मुलगी आहे, हिला पुढचा रोल द्या अशी काही लोकांची किंवा मेकर्सची भावना तयार नाही झाली फॉर शुअर. सो कन्सिस्टंटली ऍक्टर म्हणून हा स्ट्रगल सुरूच असतो की मी हे केलंय, ओके, हे आहे माझ्याकडे, पण याच्या तोडीसतोड मला अजून बेटर काम मिळत राहायला पाहिजे. बरोबर. सो मला असं वाटतं की ते प्रत्येकच ऍक्टरला करायला लागतं. म्हणजे आलिया भटला सुद्धा गंगूबाई केला असला काय, किंवा तिने हायवे केला असला काय, रॉकी और राणी असला काय, तिला जिगरासाठी सेम स्ट्रगल करावं लागतंच आणि तिला सातत्याने प्रूव्ह करावंच लागतं
की याल का तुम्ही माझी एकटीची फिल्म बघायला थिएटरमध्ये. बरोबर. आणि ते मला ऑफकोर्स आय एम नॉट कम्पेअरिंग, पण त्यांच्या ऑपॉर्च्युनिटीज वेगळ्या आहेत, आपल्याला मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज वेगळ्या आहेत, पण मला नाही वाटत तो स्ट्रगल थांबलाय किंवा संपलाय. नाही, मी याच्यासाठी विचारलं कारण त्याच्यानंतर तुला विस्फोट सारखी फिल्म मिळाली, संजय गुप्ता सारखे डिरेक्टर, त्यांनी तुझा विचार केला म्हणजे, आणि ते पण हिरोईन म्हणून विचार करणं त्याच्यामध्ये. सो मला असं वाटलं की तशा प्रकारची एक इमेज म्हणा किंवा आता तशा प्रकारची विचारणा, तशा प्रकारच्या ऑफर्स यायला लागल्यात, किंवा तू नवाज बरोबर सुद्धा एक फिल्म करतेयस. करेक्ट. मला असं वाटतं की ते तयार मी म्हणून म्हटलं ना की दरवाजे उघडले एवढं मी म्हणू शकते. असं नाही म्हणू शकणार की सिटी ऑफ ड्रीम्स ही माझं करिअर सेट केलं, असं नाही म्हणू शकणार. पण सिटी ऑफ ड्रीम्सनी ही नक्की भावना लोकांच्या मनात तयार केली की अच्छा ही, कारण मला ना कधीतरी हे मी ऍक्च्युली खूप वेळा बोलले की मला असं वाटतं की ऍक्टरना ऍक्टर म्हणून बघणं जास्त गरजेचं आहे. त्यांच्या ते कुठून आलेत, ते कोणत्या भाषेतनं आलेत, ते कुठल्या राज्यातनं आलेत, ते कुठली भाषा प्रायमरीली बोलतात, याच्या पलीकडे जाऊन पात्रांचा म्हणून त्यांचा विचार करणं जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी वेळ लागतो. बरं. गीतांजलीचा मी इंटरव्ह्यू केला होता, गीतांजली कुलकर्णीचा, तर तिच्यासाठी हे बदललेलं होतं कारण ती आता गुल्लक सारखी सिरीज करते किंवा आणखीन बिहारी एका बाईची तिने व्यक्तिरेखा केली, तर ते होतंय, पण ते सगळ्यांच्या बाबतीत तेवढ्या लवकर होईल किंवा अशा प्रकारे होईल असं नाही कदाचित. आणि मला तेही वाटतं की कदाचित ना कास्टिंगला खूप मोठा भाग असतो ना कास्टिंग, आणि तो तुमच्या कंट्रोलमध्ये नसतो. म्हणजे पटकन एखादं रुरल किंवा रुटेड कॅरेक्टर करायला माझा विचार केला जाईल का मला माहित नाही. खूप टिपिकली मी अर्बन मुलगी म्हणून दिसते, त्याच्यामुळे पहिला विचार तो केला जातो. मग ती अर्बन पण असली पाहिजे. मग तुम्ही हा विचार म्हणता मराठी कॅरेक्टर लीड असेल तर प्रिया बापटचा विचार होईल का, तर ते नसताना तुम्ही माझा विचार करताय का, ते आहेच, ते मी ओन करतेच आणि ते अत्यंत मनापासून ओन करते. पण मी ऍक्टर म्हणून मला पण आवडेल एक पंजाबी मुलगी करायला, मलाही आवडेल एक तमिळ कॅरेक्टर करायला, मला आवडेल कन्नड कॅरेक्टर करायला, पण कल्चरली वेगळं पात्र करण्यासाठी मला आवडेल. कारण मराठी हे माझं कल्चर आहे, महाराष्ट्रीयन हे माझं कल्चर आहे, जे मी लहानपणापासून जगत आले, ते मी करतेच आणि ते मी करू शकतेच. त्या व्यतिरिक्त ऍक्टर म्हणून मी काय करू शकते हे एक्सप्लोर करायला मलाही आवडेल. तर त्या ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करण्यासाठीचा विश्वास हा माझ्या मते यायला थोडा वेळ लागतो. जे मला असं वाटतं की भवरमध्ये झालं, जे आदित्य आणि ह्यांनी केलं की मी एक बिहारी पात्र करते आणि ती अत्यंत, माझा लुक पण वेगळा आहे, मी अजिबात अशी गोरी चिट्टी मुलगी नाही. ते मला वाटतं की तिकडे रादर मी ती गोष्ट त्याचसाठी हो पण म्हटली की मलाही काहीतरी वेगळं करता यावं ऍक्टर म्हणून. कारण तिथे आपण पण काहीतरी नवं शोधायचा प्रयत्न करतो, नवं शिकायचा प्रयत्न करतो. मी त्या भाषेचा डायलेक्ट शिकायचा प्रयत्न केला. त्यातून जसं मी खरं तर सिटी ऑफ ड्रीम्सला खूप केलं होतं की मला माहितीये ती महाराष्ट्र पॉलिटिक्सची गोष्ट जरी असली तरी ही सगळी पात्र मराठी महाराष्ट्रीयन असली तरी ही शो हिंदी आहे. बरोबर. मग मी मुद्दाम मराठमोळं हिंदी नाही बोलले. सो हे ऍक्टर म्हणून माझं काम आहे जे मी केलं पाहिजे. बरोबर. सो आता जर तू ती नवाज सरांबरोबरची जी फिल्म आहे तिथे आम्ही एका वेगळ्याच स्पेसमध्ये होतो, तिकडच्या हिंदीवरती मी एक वेगळा काम करायचा प्रयत्न केला की ते हिंदी ना धड मराठी साऊंड करेल ना धड टिपिकल हिंदी शुद्ध हिंदी साऊंड करेल, त्याच्या मधलं काहीतरी शोधायचा प्रयत्न केला. पण हा विश्वास कमवायला वेळ लागतो आणि त्याच्यासाठी सातत्याने ऑडिशन देणं. आणि मला असं वाटतं की ऑडिशन अजूनही हो पण ओके मला, कारण मला असं वाटतं की खूप लोक अजून मला नाही ओळखत, मेकर्स आय एम सेइंग. ते एक नक्की माहितीये की टुडे मी कोणाला मेसेज करेन की एखाद्या दिग्दर्शकाला की मी हे काम केलंय, मला तुमच्याबरोबर काम करायची इच्छा आहे, तर रिव्हर्ट मला नक्की येतो त्या दिग्दर्शकाचा आणि ते हे नक्की म्हणतात की मी सिटी ऑफ ड्रीम्स पाहिलं आणि मला काम तुझं खूप आवडलं, इफ देर इज अन ऑपॉर्च्युनिटी आपण नक्की भेटूया आणि बोलूया. सो असं नाही होत की त्यांना आता मी माहिती नाही, पण कदाचित असं होतं की कोणी आता हे नाही चेक करत की हिला ऍक्टिंग येते की नाही. बरोबर. ह्या पात्रासाठी जेव्हा ही वाक्य म्हणायला उभी राहते तेव्हा ही मला कशी दिसते एवढ्याचसाठी ती ऑडिशन घेतली जाते. कारण आय थिंक आता हिंदीमध्ये सगळे कास्टिंग डायरेक्टर्स आणि बऱ्यापैकी सगळ्या मॅनेजमेंट कंपनीज मी सगळ्यांबरोबर काम केलंय. सो असं कोणीच नाहीये की जे मला ओळखत नाहीत किंवा ज्यांना मी माहिती नाही.
पण त्याने सोपा नाही होत मार्ग. मे बी नवीन रस्ते खुले होतात एवढंच ते असू दे. तर आता हिने जिंदगी नावाबद्दल सांगितलं. भवर नावाची ती त्यातली शॉर्ट फिल्म आहे आणि मानसिक स्वास्थ्याबद्दलचा विषय महत्वाचा आहे. जे असं म्हणत असतात की OTTवर काही फार बघण्यासारखं नसतं, तेच विषय असतात. तर आदित्य सरपोतदारने दिग्दर्शित केलेली प्रियाची मुख्य भूमिका असलेली भवर नावाची शॉर्ट फिल्म, ती पण सोनी लिव्हवर आहे. ती पण नक्की बघा, प्लीज नक्की बघा. ती ह्या वर्षात आलेल्या 2 सिरीज आहेत आणि 2 प्रोजेक्ट आहेत प्रियाचे. तू आता म्हणालीस की मी दिग्दर्शकांना मेसेज करते की मला आवडेल काम करायला वगैरे. हे तू मराठी दिग्दर्शकांना का नाही पाठवत मेसेज? आणि मग तू म्हणतेस की मला मराठीत ऑफर येईल. अरे मी ते असं म्हटलंय वाक्य आणि त्याच्यानंतर मला एक आले 4-5 सिनेमे. अगं लोकांचा गैरसमज होत होता, तुला ऑफर येत नव्हते असं नव्हतं. लोकांना असं वाटत होतं की ही हिंदीत बिझी आहे, ही एवढं OTTवर काम करते, त्यामुळे तिला वेळ नसणार. पण हे मी मराठी चित्रपटांबद्दल हे मी सातत्याने म्हणू शकते. कारण ओके, काही नाव म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतके सिनेमे आहेत मराठीत जे माझ्या इतर मैत्रिणींनी केलेत, पण ते माझ्याकडे आले होते आणि मी नाही म्हटले. हार्डली 2 किंवा 3 असतील इन माय एंटायर करिअर. तू आतापर्यंत माझी 2018 पर्यंतची जर मराठी चित्रपटांची माझी फिल्मोग्राफी बघशील, माझ्याकडे जे चित्रपट आलेत ते मी केलेत. 2 का 3च चित्रपट असे आहेत अख्ख्या या करिअरमध्ये की जे आले आणि मला भावले नाहीत म्हणून मी नाही म्हटले. मी त्यांची नावं नाही घेणार. ठीक आहे. ते लोकांनी केलेत आणि ते रिलीजही झालेत. ओके, सो त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की माझ्याकडे कधीही मराठी चित्रपटांचा ओघ खूप होता. असं नव्हतं की मला वर्षाला 5 चित्रपट ऑफर होत होते आणि त्यातला मी एकच करत होते. सो मला बऱ्याचदा लोकच म्हणतात तू किती चूजी आहेस, वर्षाला एकच चित्रपट. म्हणा कारण एकच येतोय, येतच नाही आहेत दुसरे, तर मी करू कशी. 2007 ला मी शिवाजीराजे भोसले बोलतोय केला पहिला. त्याच्यानंतर ते 2018 पर्यंत मी वर्षाला एकच चित्रपट केला आहे. तू माझी फिल्मोग्राफी बघ, दरवर्षी एक चित्रपट तुला दिसेल. आणि तू काही सिरियल मध्ये किंवा खूप बिझी आहेस वगैरे असंही तेव्हा काही नव्हतं. म्हणजे तू कुठे होते, एका पॉइंट पर्यंत सिरियल केल्यास. 2010 माझी शेवटची टेलिव्हिजन सिरियल होती, त्यानंतर मी सिरियल नाही केली. बरोबर. सो असंही काही नव्हतं. सो मला असं वाटतं की आयदर लोकांना वाटतं की मी चूजी आहे, लोकांना वाटतं की मी फिमेल सेंट्रिकच सिनेमे करीन, जे की ऑफकोर्स मी करीन. आता तर मी अजून जास्त त्यांचा विचार करेन, पूर्वीही मी तसाच केलाय. पण मला एका गोष्टीचं समाधान आहे, जे दिग्दर्शक माझ्याकडे आले ते अत्यंत चांगले दिग्दर्शक आणि अत्यंत उत्तम स्क्रिप्ट घेऊन आले. एकही प्रोजेक्ट माझा आजपर्यंतच मला असं वाटत नाही की जे केल्याने मला एका पैशाचाही रिग्रेट आहे की अरे रे मी हे का केलं, एकदाही नाही. मला असं वाटतं की मी त्या प्रोजेक्टला तेवढा वेळ पण दिलाय, तेवढी मेहनत पण घेतली. मी भरमसाठ कामं घेत बसले पण नाही की नाही ह्याच्या तारखा त्याच्या तारखा असं केलं पण नाही. पण आता मला असं वाटतं की या गेल्या काही दिवसात माझ्याकडे आले 5-6 चित्रपट, बट व्हेरी अनफॉर्च्युनेटली मला नाही आवडली स्क्रिप्ट म्हणून मी नाही म्हटलं की ते काही फार मजेशीर नव्हतं, छान नव्हतं. पण ठीक आहे. पण मला नाटक करायला खूप ते तर तुझी आवड आहे आणि तू निर्मातीच झालेली आहेस त्याच्यामध्ये, तर त्यामुळे तो एक वेगळाच भाग आहे. मी काय म्हणते की मी मराठी प्रेक्षकांपासून दूर नाही, अजिबातच नाही. कारण तू जे नाटक करतेस, तू जे नाटक प्रोड्यूस करतेस, कधी त्यात काम करत असशील किंवा प्रोड्युसर म्हणून असशील, ते हाऊसफुल असतात. तर त्याच्यामुळे तू लोकांपासून लांब नाहीये, असं काही नाहीये. पण मला असं वाटतं की म्हणजे नाटक जर तर करायचा निर्णय मी ऍक्च्युली दादा एक गुड न्यूज नंतर घेतला की मला ते काय म्हणतात खूप तुला आधी निर्माती म्हणून सेट व्हायचं होतं पहिल्या नाटकात आणि मग दुसऱ्या नाटकात मी ना बेसिकली मला नवागडी नवराज्य करताना मला घशाचा खूप त्रास व्हायला लागला. सो मला माहितीये की माझ्या व्होकल कॉर्ड्सची स्ट्रेंथ काय आणि नाटकामध्ये खूप प्रोजेक्शन लागतं. बरोबर. सो ते सगळं मला काही झेपेना आणि प्लस मला जास्त सिनेमा आकर्षित करत होता हे मला माहिती होतं. सो त्यामुळे मी काही फार नाटकाकडे वळले नाही. मी म्हटलं आपण घशाची काळजी घ्यावी तर आपण आपलं करावं. 2 नाटकांनी माझ्यावरती खूप प्रभाव पाडला. ते म्हणजे एक संगीत देव बाबळी मी पाहिलं आणि मला असं वाटलं की असं काहीतरी नाटक करायला पाहिजे, हे नाटक छान आहे, म्हणजे हा एक्सपिरियन्स मला आवडेल. आणि दुसरं दादा एक गुड न्यूजची जेव्हा निर्मिती केली तेव्हा त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी जेव्हा होते, ती प्रोसेस मला प्रचंड आवडली. एका छोट्याशा जर्मपासून अख्खं नाटक तयार करून स्टेजवर आणणं आणि त्याच्या प्रयोगाला जेव्हा मी ऑडियन्स समोर गेले
तेव्हा ज्या ऑडियन्सच्या टाळ्या मी ऐकल्या आपल्या नावावर, आणि तिकडे जेव्हा ऑडियन्स मधनं लोक ओरडायला लागली की तुम्ही आणि उमेश पण नाटक करा, आय थिंक दॅट वॉज अ किक. अरे तुमच्यासाठी लोक येतात थिएटरमध्ये, ही खूप, बापरे, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे कमवायला वर्षानुवर्ष लागतात. म्हणजे मी रिसेंटली तुझं नाटक बघितलं, जरतरची गोष्ट, आणि मला जे जे खास वाटलं त्या नाटकाबद्दल, मी बाहेर उभा होतो त्या गर्दीमध्ये, तर तेव्हा मला सगळ्या वयोगटातली लोक दिसली. हो, की फक्त तरुण आहेत किंवा असं नाहीये. बरं, तो विषय सुद्धा तरुणांचाच आहे, हो. पण तरी सुद्धा तिथे ज्येष्ठ नागरिक सुद्धा होते, आज्या होत्या, आजोबा होते, सगळ्या वयोगटातले लोक होते आणि ते प्रचंड एन्जॉय करत होते. तर हे खूपच ग्रेट आहे. म्हणजे ती मोमेंट माझ्यासाठी खूप जास्त प्रेरणा देणारी आणि काहीतरी एक इन्स्पिरेशन देणारी होती की कर प्रिया नाटक, लाईव्ह प्रेक्षकांना समोर अभिनय करायला पाहिजे. आता कॅमेरा वगैरे सगळं ठीक आहे, मला येते मजा त्याची, मला खरंच खूप मजा येते. मला माझं कॅमेराशी काहीतरी खूप छान नातं आहे असं मला वाटतं. मला मस्त वाटतं कॅमेरा समोर असलं की. आणि मी काहीतरी बारीक बारीक शोधायचा प्रयत्न करते. नाटकात बारीक बारीक जागा शोधायला लागतात, पण त्या प्रोजेक्ट करायला लागतात. ते एक वेगळं प्रोजेक्शन असतं. ते हा, ते एक वेगळं माध्यम आहे, पण मला असं वाटतं की दॅट रिअली इन्स्पायर्ड मी. मला असं वाटलं की आपण हे करायला. नाही, ग्रेट ग्रेट. तू आता मगाशी सिटी ऑफ ड्रीम्स बद्दल बऱ्याच विस्ताराने बोललीस, पण एक मला महत्वाचा मुद्दा असा वाटतो, तो बघत असताना मला जाणवत होता त्यावेळेला, की पहिल्यांदा तू अशी एक भूमिका करत होतीस जी एक प्रगल्भ बाईची आहे, मोठ्या वयाच्या बाईची आहे. त्याच्यामुळे तुला असं वाटतं का की लोकांचा पण तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अभिनेत्री म्हणून थोडासा बदलला त्याच्यानंतर? किंवा पण आय थिंक वयाचा पण भाग आहे ना तो. वयाचा पण तेव्हा मी तू मॅच्युअर झालीस असं ते माहित नाही. मी तेच तर विचारतोय की त्या एका रोलमुळे तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो ना, जो भूमिका देतायत किंवा कास्ट करतायत. वैयक्तिक आयुष्यात मी मॅच्युअर झाले की नाही हे मला नाही माहिती, पण आय थिंक अभिनेत्री म्हणून, मी कलाकार म्हणून मी नक्कीच मॅच्युअर झाले. आणि म्हणजे मलाच, मी माझी आधीची कामं बघितली आणि आताची कामं बघितली, तर मला माझ्या प्रोसेसमध्ये किंवा मला माहिती असतं की मी ह्याच्यात काय केलंय आणि ह्याच्यात काय केलंय, आणि मला ते दिसतं आणि मला जाणवतं की आता आपण त्या पात्रांचा किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. काश मी हे तेव्हा केलं असतं तर. पण कधी कधी मला असं वाटतं की त्या वेळेला तो न करता त्या वयात ते घडून गेल्याची पण मजा असते. प्रत्येक वेळेला सगळं सतत एवढं विचारपूर्वक करायची गरज नसते, ती त्या वयाची पण मजा असते. तसं आता आहे. सो मला असं वाटतं की आता माझ्यात पण माणूस म्हणून मी जग जरा जास्त बघितलंय. मी आयुष्य पण जरा जास्त बघितलंय. मी वेगवेगळे अनुभवही घेतलेत. ते पण माणूस म्हणून ऍड होतात. प्लस मला असं वाटतं की तुम्ही पात्र ज्या प्रकारची करता ना, ते पण तुमच्यात माणूस म्हणून काहीतरी ऍड करत जातं आणि ते तुम्हाला जास्त जास्त मॅच्युअर करत जातं, ऍक्टर म्हणून पण आणि माणूस म्हणून पण. मला असं वाटतं की सिटी ऑफ ड्रीम्स सारखा रोल करताना, आणि मी हे नेहमी म्हणते की तुमची पात्र तुम्हाला लेस जजमेंटल माणूस बनवतात. ओके. म्हणजे ज्या वेळेला मला एखादं पात्र साकारायचं असतं, त्यावेळेला मी त्या पात्राच्या दृष्टिकोनातनं इतका विचार करते की हा माणूस असाही विचार करू शकतो, हे मला माझ्या रोजच्या आयुष्यात कळतं. आणि मग माझा तशा प्रकारच्या माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. ही असं कसं बोलली, असं नाही होत. ही असं कदाचित असं बोलली असू शकते कारण तिला असं वाटलेलं असू शकतं. हा विचार तयार होतो आपोआपच. सो मला असं वाटतं की ती मॅच्युरिटी नक्की आली, आणि त्याच्यामुळे रोल्सचं काही झालं असेल तर काय मला माहिती नाही. पण मला असं वाटतं ऍक्टर म्हणून मला सिटी ऑफ ड्रीम्सने खूप काही दिलं. आय थिंक नागेश कुकनूर, बापरे, मला त्यांनी अभिनेत्री म्हणून स्वतःकडे बघण्याचा माझा सगळा दृष्टिकोनच बदलला. एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट त्यांनी मला सांगितली ऍज अन ऍक्टर, जी मी सतत डोक्यात ठेवायचा प्रयत्न करते. आपल्याला असं वाटतं ना की आपण इमोशनल सीन आहे तर मी काहीतरी फील करते म्हणजे मग ते होईल. तर ते इन सिंक असणं किती गरजेचं आहे. की बऱ्याचदा असं व्हायचं की मला नागेश सर म्हणायचं की तुला वाटतंय की तू फील करतेयस, पण तू जे फील करतेस ते जोपर्यंत मला तुझ्या चेहऱ्यावरती दिसत नाही तोपर्यंत मला नाही कळणार की तू फील करतेस. पण मला जाम वाटत राहतं की मला आता काहीतरी खूप फील झालंय, पण आणि मला असंही वाटत राहतं की आता ते माझ्या चेहऱ्यावर येतंय. पण मग ते शोधून काढायचं की चेहऱ्यावर आणण्यासाठी किंवा ते चेहऱ्यावर येईल इतपत फील होण्यासाठी मला खरंच फील व्हायची गरज आहे का मला त्याच्यात काही
डोकं वापरण्याची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी अभिनेत्री म्हणून मला खरं तर प्रवासात मला सिटी ऑफ ड्रीम्सनी शिकवल्या आणि त्या नागेश कुकनूरनी शिकवल्या, की मी स्वतःकडे आतमध्ये डोकावून बघितलं पाहिजे, की मी जे आत करतेय तेच बाहेर दिसतंय का? आणि मग ते जर नसेल दिसत, तर मला बाहेर जे दाखवायचंय त्याच्यासाठी माझ्या आतमध्ये काय करायला पाहिजे मी? वा, आतले बाहेरचे बापरे इंटरेस्टिंग. बापरे. पण मी अतुलला हा प्रश्न विचारला होता, अतुल कुलकर्णीला, की दर 2 वर्षांनी तुम्ही त्याच कॅरेक्टरला जेव्हा परत भेटता, म्हणजे आता पौर्णिमा गायकवाड, तर त्या 2 वर्षात तुम्ही सुद्धा बदललेले असतात. जसं तू आता म्हणालीस की त्या ह्याच्यात मी तेवढे जग बघते, तेवढे माझे अनुभव वाढतात. तर त्याचा काय परिणाम होतो पुन्हा ते साकारत असताना 2 वर्षांनी ती प्रोसेस? माझ्यासाठी, कारण सिटी ऑफ ड्रीम्स इज द ओनली शो ज्याचे हो, 3 सीझन्स सीझन. केले. हो हा, हो. सो माझ्यासाठी मला त्याची खूपच मदत झाली. कारण पहिल्या सीझनला मी खूपच चाच पडत होती असं मला वाटतं आणि मी खूप कॅल्क्युलेट करून ठरवून करत होती की पौर्णिमा गायकवाड अशी दिसली पाहिजे. जेव्हा मी सेकंड सीझन करायला आले तेव्हा मी अख्खा पहिला सीझन आधी परत बघितला स्वतःसाठी, काम म्हणून आणि त्या पात्राचा प्रवास म्हणून. आणि ती ज्या पॉइंट पर्यंत पोहोचली होती तिथून पुढे मला तिला न्यायचं होतं. तर आधीचं सगळं पुसून टाकलं तरी काही फरक पडत नाही आता. ते जेव्हा मी बघितलं तेव्हा मला, आणि ते नागेश सरांचं जे माझ्या डोक्यात राहिलं तेव्हा मला ते जास्त कळायला लागलं की मी काय करते, काय दिसतंय आणि मला काय करायचंय आणि आता मी तिचं काय करू शकते. कधी कधी काय होतं, इट्स ऑलमोस्ट लाईक जेव्हा तुम्ही खूप इन्व्हेस्ट करून काम करता त्या पात्रामध्ये आणि बरोबरचं काम करत नाही तेव्हा यू ऑलमोस्ट लिव्ह दॅट पर्सन्स लाईफ फॉर सम टाइम आणि Correct. तुम्हाला त्याच्या भावविश्वाशी तुमची ओळख होते. ते एकदा समजलं ना की तुम्हाला तो माणूस रिक्रिएट करणं सोपं जातं असं मला वाटतं. सो माझ्यासाठी सेकंड सीझन वॉज मच इझियर देन द फर्स्ट सीझन. हा, सोपं किंवा कठीण पेक्षा जास्त छान छान होतं प्रोसेस ते. होती. बरोबर, मजा बरोबर. येते जास्त. आणि असंच तुला छान वाटत असेल, कारण ह्या आता सगळी नावं ऐकली आपण आणि ज्यांच्या बरोबर तू काम केलंस, म्हणजे विस्फोटमध्ये रितेश देशमुख आहे किंवा सिटी ऑफ ड्रीम्स मध्ये तर म्हणजे अतुल आहे, अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर आणि हे सगळे लोक आहेत. मला वाटतं जिंदगी नामा भवर मध्ये आदित्य सरपोतदारने दिग्दर्शित हा. केलं. आता नवाज बरोबर तू काम केलं. तर ह्यांच्याकडनं काय काय मिळत राहतं त्यावेळेला. आणि हे कसं आहे ना, की मराठीत बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ज्यांना ओळखतोय त्यांच्या जोरावर आपण काम करतोय, पण इथे मात्र तुला कम्प्लिटली नवीन वेगळ्या माणसाबरोबर काम करायचं आहे. अतुल बरोबर तर मी आधी काम केलंच होतं आणि ती हॅपी मला, जर्नीच आहे तुमची. हा, हॅपी जर्नीच आहे. आणि रील करायला लावलंस त्याला तू एक. मला असं वाटतं की या क्षेत्रातला माझा सगळ्यात ओल्डी पण द बेस्टेस्ट फ्रेंड असेल तर तो अतुल आहे. अतुल आहे. त्यामुळे मी अतुलला काही करायला लावू शकते आणि तो मला असं वाटतं तो खूप प्रेमाने ऐकतो पण हो, मला. हो, तो हो. हे इतर कोणाबरोबर त्यांनी केलं असं मला वाटत नाही. सो अतुलची प्रोसेसही मला माहितीये, त्यामुळे त्याच्याबरोबरच्या सीन्स ना मी वेगळं ठेवते कारण ते काहीतरी एक वेगळीच इक्वेशन आहे. आदित्य बरोबरचं काम खूप इंटरेस्टिंग होतं. मला असं वाटतं की भवर वॉज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग, कारण आम्हाला ना त्याच्यात मला बोलायचं खूप कमी आहे, खूप कमी आहे. तर तिचं न बोलता व्हिज्युअली तिचं सगळं पेन आणि ट्रॉमा दाखवणं माझ्यासाठी ते करत राहणं पण प्रचंड थकवणारं होतं. आणि आदित्यसाठी एकेका क्लोजअप आणि एकेका शॉट मधनं फक्त तिची काही न बोलता असे अँगल्स लावणं, अशा प्रकारे तिला शूट करणं की तिचा ट्रॉमा बाहेर येईल काहीही न बोलता, वॉज व्हेरी डिफिकल्ट. सो मला ती व्हिज्युअल लँग्वेज आदित्य बरोबर एक्सप्लोर करायला मिळाली आणि त्याच्याबरोबर मी ओळखते त्याला अनेक वर्ष, आता मैत्री पण आहे, पण मी काम पहिल्यांदाच केलं. सो ते फार मस्त होतं आणि नवं होतं. मला असं वाटतं की आदित्य हा खूप चांगला व्हिज्युअल डिरेक्टर आहे. आपल्याकडे सिनेमा किंवा गोष्टी अशा सिनेमॅटिकली दाखवणारे फार कमी असतात की शॉर्ट मधनं बोलायचं, वाक्यांची गरजच नाही. हे आदित्य फार छान करतो. मला ते आवडलं त्याच्याबरोबर काम करायला पण मजा आली. नवाज सर इज अ डिफरंट स्कूल. मला ना सतत त्या माणसाकडे बघून एक प्रचंड इन्स्पिरेशन मिळतं, कारण ऍक्टर म्हणून त्याची जर्नी बघ ना यार. मला जे कुठून मी कुठे म्हणजे. मगाशी बोलत होते की काय माझ्यासारख्या ऍक्टरची हिंमत की आम्ही कुरकुर करावी की आम्हाला रोल मिळत नाहीत आणि कामं मिळत नाहीत. त्यांची जर्नी बघ, कुठे कुठे छोटे 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 काम करत वयाच्या कुठच्या टप्प्यात त्यांच्या कामाला रेकग्निशन खऱ्या अर्थाने मिळालं आणि हे बिकेम व्हॉट ही इज टुडे.
पण त्याच्यासाठीचा त्यांचा प्रवास किती लांब आहे. आणि आज मागे जाऊन तू बघशील तर ते प्रत्येक पात्र तुझ्या त्या वेळेला लक्षात राहिलेलं असतं. बरोबर, अगदी सरफरोश पासून सगळं इम्पॅक्टफुल काम करत असलेला ऍक्टर आहे तो. तर मला असं वाटतं की असे प्रवासही असतात ना ह्या इंडस्ट्रीत. तर अर्थात आपण सेल्फिश असतो, आपण कटकट करतच राहतो, मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं. पण त्यांच्याकडे बघितलं की मला सतत असं वाटत राहतं. आणि दॅट वॉज वन ऑफ द रिझन्स वाय आय फेल्ट की मला ही फिल्म करायची आहे, कारण मला या माणसाबरोबर काम करता येईल. बरोबर. ते जरा वेगळंच विश्व आहे. म्हणजे ते आहे तसे खूप चिल काम करायला, ते गप्पा बिप्पा मध्ये टाइमपास करतात ऑफसेट. ड्युरिंग सीन ना खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्यांची, की सीनची वाक्य जिकडे संपतात त्याच्यानंतरही ते सीन चालू ठेवतात. ओके. आणि त्यांना म्हणजे त्यांना ते खूप इंटरेस्टिंग वाटतं की वाक्यांच्या आणि लिहिलेल्या स्क्रिप्टच्या पलीकडे जाऊन जेव्हा मी पात्र म्हणून काहीतरी बोलतो तेव्हा तू पात्र म्हणून कसं रिॲक्ट करशील, ते जे तयार होतं दॅट इज व्हॉट इज द बेस्ट परफॉर्मन्स, असं त्यांचं स्कूलिंग आहे. आणि ते आम्ही काही काही सीन्स मध्ये एक्सप्लोर केलं. तर मला माहिती नव्हतं की ते तसं करणार आहे. आणि अचानक त्या स्पेसमध्ये टाकलं गेल्यानंतर तुम्हाला इतकं कॉन्स्टंटली अलर्ट राहायला लागतं की माझी वाक्य संपली म्हणजे सीन संपला नाही. बी इन इट. आता तू काय करशील, जर वाक्यांच्या पलीकडे जाऊन तू काय करशील. सो हे माहिती असायचं. काही काही सीन्स असे होते की आमचे वाद होते, भांडणं होती, ज्याच्यात आम्हाला इम्प्रोव्हाइज करायला पण थोडा स्कोप होता. तिथे ते करणं पॉसिबल होतं. पण मला असं वाटतं की ते खूप चॅलेंजिंग आहे, कारण तिकडे तुम्ही अचानक मनातली वाक्य बोलायला लागता, पण ती मनातली वाक्य पात्रासारखी बोलणं अपेक्षित आहे ना. बरोबर बरोबर. ते एक नवं काहीतरी शिकायला आणि ट्राय करायला मिळालं. सो आय थिंक दॅट जस्ट मेक्स यू बेटर ऍक्टर अँड बेटर पर्सन. अरे रितेश तर फारच कमाल आहे काम करायला. मला असं वाटतं की अत्यंत प्रोफेशनल आहे बाबा, अत्यंत प्रोफेशनल, वेळ चोख पाळणारा माणूस. मला असं वाटतं विस्फोट ही माझी पहिली, अदर दॅन सिटी ऑफ ड्रीम्स, तर सिटी ऑफ ड्रीम्स हे खूप प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट आहे, कारण नागेश सरांचं स्कूलिंग हे खूप जास्त परफॉर्मन्स ओरिएंटेड वगैरे वगैरे असे. फरदीन खान, रितेश देशमुख, संजय गुप्ता हे खूप बॉलिवूड स्पेस आहे. ओके, व्हेरी टिपिकल बॉलिवूड स्पेस. तर मला माहित नव्हतं की कसं ह्यांच्या सेटवरचं वातावरण असेल. पण रितेश हा अत्यंत प्रोफेशनल आणि अत्यंत सिन्सिअर नट आहे. 8 वाजताच्या कॉल टाइमला तो मनुष्य स्वतःची वाक्य पाठ करून हातात स्क्रिप्ट घेऊन 8 वाजता रेडी बसलेला असतो. आणि दॅट रिअली हेल्प्स. इतकं काम केलंय ना ह्या लोकांनी आयुष्यात, आणि इतक्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या स्टार्स पासून सगळ्यांबरोबर काम केलंय की मला असं वाटतं की त्यांनी आता ते कोळून प्यायलेत. त्यांच्यासाठी हे रोजचं आहे. पण तरीही त्या रोजच्या मध्ये आजच नवीन आणलेल्या माणसाला आउट ऑफ द प्लेस फील न करवता त्याच्याबरोबर रिहर्सल करून, त्याच्याबरोबर काम करून प्रत्येक सीन बेटर करणं, मला खूप मजा आली. इफ नॉट विथ रितेश मला माहित नाही की ती फिल्म कशी झाली असती. ही जस्ट मेड इट टू इझी फॉर ऑल ऑफ अस. आणि आणखीन एक खूप छान गोष्ट रितेशची मला वाटली, जी मला आवडते, की जी मी कधी कधी मराठी लोकांमध्ये नाही बघत, ज्याचं मला कौतुक करावंसं वाटतं, की जेव्हा मराठी माणसं हिंदी सेटअप मध्ये भेटतात ना, तेव्हा अजाणतेपणी किंवा मुद्दामून मला माहिती नाही, एक थोडा काळ मराठी बोलून अचानक सगळे इंग्लिश बोलायला लागतात. तर रितेश आणि मी 90% मराठी बोलायचो. आणि तो आवाज करतो आणि हो, तो सगळ्यांना आवाज मला त्याचं प्रेशरच येतं बाबा, असं प्रिया तुम्ही वगैरे, तर तुम्ही मला सवय नाही सगळे तुम्ही मी म्हणायची. तर त्याच्यामुळे मला तर कळतच नाही की रितेश तुम्ही म्हणायचं, सर म्हणायचं, मी तर सर मी असं एक हाफ हार्टेडच अड्रेस करते, कारण मला कळत नाही काय करायचं. पण आय हॅव ट्रिमेंडस रिस्पेक्ट फॉर दॅट मॅन. इज व्हेरी गुड. तो ठरवून मराठी बोलतो. मला आठवतंय विस्फोटच्या शूटच्या वेळेला वेडचं प्रिपरेशन चालू होतं. त्यांनी वेडचं पहिलं पोस्टर मला दाखवलं, वेडची गाणी ऐकवली, आम्ही वेड बद्दल खूप बोलत होतो, काय सिनेमा आहे बोलत होतो, त्याला काय करायचंय बोलत
होता तो. सो तेही सगळं मी त्याबरोबर त्यावेळेला डिस्कस केलं होतं आणि चर्चा केली. सो इज अ ग्रेट ह्युमन बिईंग टू वर्क विथ. बऱ्याचदा असं होतं, हे मी अत्यंत फ्रेंडली लेवलला सांगते, की खूप सातत्याने हिंदीत काम केल्यानंतर सेटवरती बऱ्याचदा हिंदी इंग्लिशच जास्त बोललं जातं आणि आपली मातृभाषा मराठी आहे ना, तर मी कधी कधी शूट संपल्यानंतर किंवा खूप मोठं शेड्यूल झाल्यानंतर मी असं थकून उमेशला फोन करते किंवा असे बॅक टू बॅक हिंदीचे रिलीजचे इंटरव्ह्यूज झाले ना, की मी थकून कोणाला तरी भेटते, बोलते की माझ्याशी प्लीज मराठीत बोला ना. मला हिंदी इंग्लिश बोलून कंटाळा आला, माझ्याशी प्लीज कोणीतरी मराठीत बोला. आपली मातृभाषा आहे ना ती, आणि आपण रोज त्या भाषेत उठून संवाद साधतो, भेटतो, बोलतो. तर काम करायला मला आवडतच, इतर भाषा, अनेक भाषा आवडतात, पण मला गप्पा मारायला मराठी पण खूप आवडतं. तू तर बोलताना म्हणालीस की विस्फोट ही एक कमर्शियल सेटअप मधली फिल्म होती, एकदम टोटल मासी अशी. तुला काय दिसतंय पुढे आता तुझ्या कशा प्रकारे वाटचाल हिंदीमध्ये सुरू राहील? तेव्हा तुझ्याकडे काही, तेव्हा तू चुजी राहणार आहेस का? असं काही असं नाहीये, असं काही चुजी नाही राहणार आहे. पण मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतं की गेल्या काही काळात माझ्याकडे जे मराठी काम आलंय ना, ते खरंच लिखाणात अजिबातच चॅलेंजिंग किंवा वेगळं काही नव्हतं. पण ह्याच काही काळामध्ये मी जे हिंदी काम केलंय ते मी सातत्याने वेगळं काम केलंय. सिटी ऑफ ड्रीम्सची गोष्ट मला कायम असं वाटतं हिंदीत झाली ग्रेट, पण ही महाराष्ट्र पॉलिटिक्सची गोष्ट आहे, मराठीत का नाही झाली? बरोबर. आपण कधीच या गोष्टीचा मराठी म्हणून का नाही विचार केला? आपल्या राज्यातल्या पॉलिटिक्सवरची गोष्ट आहे, सगळी पात्र मराठी आहेत, ऍक्टर्स मराठी आहेत. नागेश कुकनूरनं हे सुचलं आणि त्यांना हे करावंसं वाटलं. आय एम ग्लॅड की ते हिंदीत झालं, मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली, मी जास्त लोकांपर्यंत पोहोचले. पण हा विषय आपल्या भाषेतही होऊ शकला असता. मी आता जी एक नवीन सिरीज करतेय, ती येईल काही काळात. ती एक हॉरर नाही, ऍक्च्युली त्याला थ्रिलर काइंड ऑफ स्पेस आहे. तर तसंही मला कधी मराठीत ऑफर नाही झालं. जिंदगी नामासारखं मला कधी मराठीत ऑफर नाही झालं. अत्यंत सिम्पल स्लाइस ऑफ लाईफ राज जवान आहे, मला नाही मराठीत ऑफर झालं. सो ह्या ऑपॉर्च्युनिटीज हिंदीत जास्त तयार होत आहेत माझ्यासाठी, असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे चूझी राहण्याचा मुद्दा नाहीच आहे. ऍक्टर म्हणून चॅलेंजिंग जिकडे जे जे सापडेल ते मी करत राहीन, असं आहे. लिखाण चांगलं, डिरेक्टरची विजन कशी आहे, प्रोडक्शन हाऊस काय, अशा सगळ्या गोष्टी बघून दिग्दर्शक, प्रोडक्शन आणि मला ऑफर केला गेलेला रोल, ह्या 3 गोष्टी जरूर जरूर पाहते. त्याच्या व्यतिरिक्त मी काम करत नाही. पण हिंदीमध्ये आता तू एक, आपण असं म्हणूया की सेटल होऊ घातलीयस, असं आपण नाही रे, सेटल होऊ घातलीयस असं म्हणतोय मी. हा, सेटल झालीस असं नाही म्हणत आहे, सेटल होऊ घातलीये. तर तेव्हा इकडनं मराठीकडे बघत असताना तू आता म्हणालीस की स्क्रिप्टचा तुला प्रॉब्लेम वाटतोय काही प्रमाणात. तुझं आणि उमेशचं याच्या बाबतीत काय बोलणं होतं? कारण उमेश असं दिसतंय की, अर्थात त्याची जेव्हा मुलाखत घेईन तेव्हा त्याला हा प्रश्न मी वेगळा विचारेनच, पण उमेश नाटकामध्ये जेवढा एन्जॉय करतोय तेवढा कदाचित तो सिनेमात तितका कम्फर्टेबल वाटत नाही म्हणा, किंवा तसे रोल्स त्याला जेवढे येत आहेत तेवढे तो करत नसावा. तर तुमच्या दोघांचं याच्याबद्दल, एक हिंदी आणि एक मराठी असं जर आपण एक अशा प्रकारे चर्चा म्हटली तर तुमचं काय बोलणं होतं? म्हणजे ते आम्ही आता सध्या गेल्या काही काळात खूपच बोलतोय. पण हिंदी आणि मराठी याच्यापेक्षा उमेशच्या बाबतीत विचार करायचा झाला तर मला असं वाटतं की उमेशचे चॉईसेसच प्रत्येक वेळेला वेगवेगळे राहिलेत. म्हणजे त्याला ऑनेस्टली, अँड बिकॉज आय हॅव सीन हिज जर्नी ओव्हर सो मेनी इयर्स, त्याला नाटक आणि टेलिव्हिजनमध्ये जितक्या विश्वासार्हतेने पात्र दिली गेली आहेत तितकी त्याला सिनेमात दिलीच नाही गेली आहेत. आणि ते का हे मला कधीच कळलेलं नाही. मला कायम असं वाटतं की आय डोंट नो इफ आय शुड से दिस, बट अ व्हेरी अंडररेटेड ऍक्टर फॉर मराठी सिनेमा. त्याने नाटकामध्ये प्रचंड स्वतःसाठी क्रेडिट आणि ऑडियन्स कमावलं. आणि मला नाही वाटत कोणालाही इंडस्ट्रीत त्याच्या पोटेन्शियल बद्दल डाऊट आहे. इज अ व्हेरी कॅलिबर ऍक्टर, बट येट ही इज व्हेरी अंडररेटेड ऑन सिनेमा. आय डोंट नो वाय. त्या प्रकारचे सिनेमे त्याला कधी ऑफरच नाही झाले, त्या प्रकारचे रोल त्याच्याकडे कधी आलेच नाहीयेत. आणि ह्याबद्दल उमेश आणि मी खूप चर्चा करतो की का.
जे मलाही वाटतं, जे माझ्या बाबतीत आहे, ते मला नाही माहिती की उमेशच्या बाबतीत पण तसं काय. ही इज बीन व्हेरी अनफॉर्च्युनेट विथ दॅट, की जे मेकर्स आहेत त्यांना उमेशला घेऊन सिनेमा का नाही करावा असं वाटतं. खरंय खरंय, वेगळ्या प्रकारचा काहीतरी वेगळा रोल असेल त्याचा. आणि मला असं वाटतं की अबाउट मराठी चित्रपट खूप गोष्टी आहेत ज्या, आणि मला असं वाटतं की इट्स हाय टाइम आपण इंडस्ट्री म्हणून थोडं इंट्रोस्पेक्ट करायला पाहिजे. आपण फक्त असं म्हणून नाही चालणार की प्रेक्षक येत नाहीत, प्रेक्षक येत नाहीत. ते इतकं एक कारण नाहीये रे, सगळ्यांनाच माहितीये ते इतकं तंगड्यात तंगड आहे ना ते, की त्याला काहीच करू शकत नाही तुम्ही. बरोबर बरोबर. मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्रामध्ये इतर सिनेमांचाही इतका ऑप्शन्स आहेत बरोबर अवेलेबल, बरोबर. की त्याच्या समोर त्याच्या तोडीस किंवा त्याच्या वरचढ मराठी सिनेमा असेल, तो तितका जोरदार लागला तर तो मराठी माणूस जाऊन मराठी सिनेमाची चॉईस करणार. कल्चरली हा चॉईस ते नाटकाला करत नाहीत. जसं साऊथमध्ये सिनेमा हे कल्चरल माध्यम आहे, तसं मराठीमध्ये नाटक हे कल्चरचा भाग आहे. तुला नाटकाला लाईव्ह तिकडे जाऊनच बघावं लागणार, त्यामुळे प्रेक्षक तिकडे येतो. करेक्ट 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 करेक्ट. पण तरीही मला असं वाटतं, ज्या प्रकारच्या संहिता आपण सिनेमात आजच्या काळात बघायला पाहिजेत, ज्या प्रकारच्या सिनेमॅटिक लँग्वेज मध्ये आपण चित्रपट सांगायला पाहिजे, तसं आपण सांगत नाही. हे माझं अत्यंत प्रामाणिक मत आहे, एक कलाकार म्हणून, या इंडस्ट्रीचा भाग म्हणून. आणि मला हे खूप वाटतं की आपल्याकडे नाटक आणि टेलिव्हिजन मधून आलेली खूप लोक आहेत, त्यामुळे आपल्याकडे चित्रपट सुद्धा नाट्यमयरित्या सांगितला जातो. पण चित्रपट हा चित्रातनं मला बघण्याची मजा आली पाहिजे, सतत ऐकायला नाही लागता कामा. मला ऐकून गोष्ट कळली तर मी ऑडिओ बुक्स ऐकेन किंवा मी नाटक बघायला जाईन. तर खरंच मला, तूही प्रेक्षक म्हणून सांग की खरंच आपण इतक्या अत्यंत काय म्हणतात ताकदीने आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने चित्रपटासारखा बोलतो का, म्हणून तो चित्रपट आहे ना, बरोबर, बोलपट नाहीये ना. मग ह्याच्यामध्ये प्रेक्षक काय येत नाही हे म्हणण्याच्या आधी आपण स्वतःही थोडं बघायला पाहिजे ना, की आपण प्रेक्षकांना काय ऑफर करतोय ज्याच्यासाठी प्रेक्षकांनी यायला पाहिजे. खरंय खरंय. मी आज किती वेळा हे छाती ठोकपणे सांगू शकते की हा सिनेमा जाऊन बघाच. म्हणजे मी एक इंडस्ट्री म्हणून सपोर्ट करते, ऑफकोर्स करते, कारण मला वाटतं की माझ्या सगळ्या मित्रमंडळींचे सिनेमे चाललेच पाहिजेत. बरोबर. कारण नवीन नवीन ऑडियन्स तयार होईल. पण जसा प्रयत्न आम्ही नाटकासाठी म्हणून करतो आहोत, जो आम्हाला दादा एक गुड न्यूज आहे आणि जरतरला मिळाला, की नाटकासाठीचा एक सेट ऑडियन्स असतो आपला 40शी 50शी ह्यातला, त्या व्यतिरिक्त मी नवा ऑडियन्स कसा तयार करेन. बरोबर. जर मी त्या नव्या ऑडियन्सला त्यांना पटेल, रुचेल, त्यांना आवडेल, त्यांना त्यांची वाटेल अशी गोष्ट, माझ्या वयाच्या लोकांची गोष्ट मी सांगेन, तेव्हा ते येतील ना. हे आपण सिनेमात काय करतोय, आजच्या पिढीला मी नव्या पिढीने वेबसिरीज सोडून माझ्या मराठी चित्रपटाकडे यावं म्हणून मी मराठी चित्रपटामध्ये आज काय करते, कन्सिस्टंटली कल्चर म्हणून जसं आपण नाटक जपत आलोय, आपली संस्कृती म्हणून, आणि सातत्याने लोक तिकडे वळतात, तसं आपल्याला चित्रपट ही आपली संस्कृती आहे असं जपून आपल्या संस्कृतीची गोष्ट सांगून आपल्याला काहीतरी सातत्याने नवं लोकांना द्यावं लागणार. म्हणजे एकीकडे मला असं वाटतं की तू आणखीन असंच बोलत राहावं, ज्या पोटतिडकीने तू बोलतेस. आणि खरंच म्हणजे, आणि तुझ्याकडनं अशा प्रकारचं बोलणं मी कधी तुझ्या तोंडून ऐकलेलं नाहीये इतक्या जास्त. आणि त्याच वेळेला मला असं वाटते तुझ्या घशाला ताण पडेल, त्यामुळे म्हणून नाही. पण मी शेवटी एवढंच विचारेन की अजून काही एक्साइटिंग तू करतेस का प्रोजेक्ट वाईज? बाकी आयुष्यात काय करतेस एक्साइटिंग ते नाही विचार, नवीन असं काही? मला आनंद आहे की कदाचित 2 किंवा कदाचित 1 2025 मध्ये माझा एक मराठी चित्रपट येईल. क्या बात आहे. एक तर नक्की येईल, आणि काही हिंदीचं कामही बाहेर येईल. सो परत लोकांनी ते चांगलं रिसीव्ह केलं तर उत्तमच. पण आणि लोकांनी चांगली रिसीव्ह करावी यासाठी तुम्ही चांगले ते बनवा, जसं तू आता मगाशी म्हणालीस तसं, आणि तसं ते बनतील. पण आता हेही आहे, म्हणजे मी डिफेन्स मेकॅनिझम नाहीये माझा. ऍक्टरच्या हातात खूप लिमिटेड गोष्टी असतात. ते पण आहेच. बरोबर. लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या हातात जास्त गोष्टी असतात. करेक्ट करेक्ट करेक्ट. मी हे म्हणते की आपण इंट्रोस्पेक्ट करायला लागावं. मी म्हणून म्हटलं ना की ते इतकं एकात एक गुंतलेलं आहे की कोणा एकाला ब्लेम करून नाही होणार. करेक्ट करेक्ट.
लेखकांचा पण हा विचार आहे की आता मी नक्की सिनेमा बनवू तरी कसा. OTT ते घेत नाहीत, थिएटरला ते चालत नाहीत. प्रोड्युसरची रिकव्हरी होण्याच्या बजेटमध्ये मला सिनेमा बनवायचा असेल तर मग त्या बजेटमध्ये बसणारी गोष्ट मी लिहावी असा मी विचार करावा का. बरोबर. कोंबडी आधी की अंड हा मराठी चित्रपटाचा आता जरा गुंता आहे. खरंच आहे. वेळ आणि बजेट या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, ज्या मिळत नाहीत मराठीमध्ये. त्याच्यामुळे मी असं नाही म्हणणार की मला हे सातत्याने आवडेलच की आपण काहीतरी वेगवेगळ्या चित्रपटांचा भाग आहोत, पण ऍक्टरच्या हातात खूप कमीच असतं. बरोबर. नाही, आपण म्हणजे या अशा नोटवरतीच थांबूया की चिंतन करायची गरज आहे. पण अदरवाईज प्रिया जी आहे तिचं खूप छान चाललंय. आणि काय हवं तर त्यामुळे तिची हॅपी जर्नी आत्ताच मस्त सुरू आहे OTT वरती आणि हिंदी, खास करून बॉलिवूडमध्ये आपण ज्याला असं म्हणूया. आणि खूप चांगल्या चांगल्या कलाकारांबरोबर, चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर तू काम करतेस. सो वी आर व्हेरी हॅपी फॉर दॅट. आणि तू ते एन्जॉय करतेस, लोकही एन्जॉय करतायत. आणि त्याच बरोबरीने तू नाटकात सुद्धा तितकंच देतेस, म्हणजे निर्माती म्हणून सुद्धा आणि अभिनेत्री म्हणून सुद्धा. तर आणखीन एक चांगलं नाटक होऊन जाऊ दे अशी मी एक मागणी, अपेक्षा करतो. नक्की चालू आहे. कारण आता झालं ना जरतरलाही वर्ष दीड वर्ष झालं. आम्ही शोधतोय स्क्रिप्ट. जेव्हा चांगलं स्क्रिप्ट मिळेल, जेव्हा असं वाटेल की ही पुन्हा एकदा ताकदीने सांगण्याची काहीतरी गोष्ट आहे, तेव्हा नक्की करू. पण आम्ही वाचतोय एवढं नक्की. वी आर लुकिंग फॉरवर्ड. तू लक्ष ठेवा लेखकांनो, नाटककारांनो, तुम्ही प्रिया उमेशला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू प्रिया, थँक्यू. तुला जाता जाता एक छोटीशी गिफ्ट देणार आहे, छोटीशी भेट देणार आहे. लिहिलंच आहे त्याच्यावर. हे बी बिरबल जे आहेत त्यांनी तुझ्यासाठी पाठवले. डायरी आहे, पोस्टकार्ड आहेत आणि तुझ्याकडे जो लॅपटॉप किंवा जो असेल त्याला स्टिकर्स आहेत त्याच्यावरती. आणि तुम्हाला जर हे प्रोडक्ट्स हवे असतील तर मी अमेझॉनची लिंक देतोय डिस्क्रिप्शन मध्ये, तिथून तुम्ही नक्की घेऊ शकता. थँक्यू. सो थँक्यू बी बिरबल. बरं, शेवटी जाता जाता तू जरा काही सांगितलं आमच्या प्रेक्षकांना सबस्क्राईब करायला. हाय, नमस्कार. मी प्रिया बापट आणि तुम्ही अमोल परचुरेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. कॅचअपचे वेगवेगळे इंटरव्ह्यूज बघू शकता. तुम्हाला जर हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक बटन लाईक करा. कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटलं लिहा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे ह्याचे सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि लगेच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका.